नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेसाठी कुठले कुठले विषय असतात आणि प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असते आपण ते पाहणार आहोत. या ठिकाणी इंटरमिजिएट ग्रेड एक्झामिनेशन यामध्ये 2024चे प्रश्नपत्रिकेचा सेट आज मी तुम्हाला दाखवणार आहे. यामध्ये किती विषय असतात ते पाहूया आपण. पहिला इथे आपल्याला दिसतोय तो म्हणजे स्टील लाईफ. 27 सप्टेंबर 2024ला हा पेपर झाला होता. 10:30 ते 1:30 असा याचा टायमिंग होता. त्यानंतर दुसरा पेपर आपण पाहत आहोत तो म्हणजे मेमरी ड्रॉइंगचा. 27 सप्टेंबर 2024लाच हा पेपर झाला. एका दिवशी 2 पेपर असतात. हा 2:30 ते 4:30 दुपारी 2:30 ते 4:30 असा हा टायमिंग होता. दुसऱ्या दिवशी 28 सप्टेंबरला डिझाईन या विषयाचा पेपर झाला. याचा टायमिंग होता 10:30 ते 1:30 आणि त्यानंतर पुन्हा एकदा 28 सप्टेंबरलाच अजून एक पेपर झाला जो म्हणजे जॉमेट्री आणि ज्यामध्ये लेटरिंग असतं, जो होता 2:30 ते 5:30. विद्यार्थ्यांनो, यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं आपण ते समजून घेऊया. स्टील लाईफ या विषयामध्ये तुम्ही पाहू शकतात इथे इंग्लिशमध्ये प्रश्नपत्रिका आपल्याला दिसते. इथे प्रश्नपत्रिकेचं माध्यम मराठी आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात हिंदीमध्ये माध्यम आहे आणि इथे उर्दूमध्ये आहे. अशा 4 माध्यमामध्ये प्रश्नपत्रिका येत असतात. त्यातलं जे माध्यम तुम्हाला सोयीस्कर असेल त्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करून घेऊ शकतात प्रश्नपत्रिकेचा. आपण मराठी या माध्यमातून प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करूया. पाहू शकतो आपण स्थिर चित्र. काय काय सूचना आहे विद्यार्थ्यांसाठी. रेखाटनासाठी यांत्रिक साधनांचा उपयोग करू नका. यांत्रिक साधन ज्यामध्ये तुम्हाला कंपास बॉक्समधलं साहित्य वापरायचं नाही आहे. लहान आकारातील चित्र विचारात घेतले जाणार नाही आहे. कागदाच्या हिशोबाने चित्र काढायचं आहे तुम्हाला. वस्तुसमूह आपल्या जागेवरून जसा दिसत असेल तसा रेखाटन करणे अपेक्षित आहे. तुम्ही परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर तुमचा परीक्षेचं जो हॉल असेल त्या ठिकाणी तुम्ही जिथे बसलेले असाल तिथून जसा वस्तुसमूह तुमच्या डोळ्यांना दिसत आहे त्यानुसार तुम्हाला चित्र काढायचं आहे. तुम्हास देण्यात आलेला उत्तर पत्रिकेचा कागद गरजेनुसार उभा किंवा आडवा धरून त्या कागदाच्या सर्व बाजूने कडेपासून सुमारे 2 सेंटीमीटर जागा सोडून हातानेच एक आयत काढायचा आहे. तुम्हाला इथे आयत काढायचा आहे. जो तुमचा चित्रकलेचा कागद असणार आहे त्याच्या बाजूने तुम्हाला काही अंतर सोडून साधारणपणे 2 सेंटीमीटर पण अंदाजे ते तुम्हाला हाताने काढायचं आहे. इथे सुद्धा पट्टीचा वापर करायचा नाही आहे. याची सवय तुम्ही आत्तापासून लावा. त्या आयतामध्ये दिलेल्या कागदाच्या आकाराला शोभून दिसेल एवढ्या मोठ्या आकारात तुमच्या समोर ठेवलेल्या वस्तुसमूहाचे सुसंगत व प्रमाणबद्ध संयोजन करा. प्रमाणबद्ध संयोजन करा म्हणजे ज्याचं मोजमाप अगदी योग्य असायला हवं आहे. बादलीच्या हिशोबाने मग आणि आलेल्या नैसर्गिक ज्या काही वस्तू असतील किंवा अजून काही मानवनिर्मित वस्तू असतील तर त्यांचा जो अंदाज आहे तो तुमच्या त्या कागदावर व्यवस्थित दिसायला हवा आहे. तुमचे चित्र अधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीने त्या वस्तुसमूहाच्या मांडणीत किंवा वस्तूच्या परस्परांशी असलेल्या प्रमाणात आकारमानात किरकोळ स्वरूपाने बदल करता येईल. जर समजा तुम्ही वस्तू तुमच्या कागदाच्या आकारामध्ये बसवत असताना काही ठिकाणी जागा जास्त सुटत असेल तर त्या ठिकाणी वस्तू थोडी हलकी हलवून कागदावर तुम्ही त्याचं मांडणी करू शकतात. वस्तुसमूहाचे सृजनात्मक चित्रण करताना स्थिर चित्राचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप मात्र कायम राहील अशी काळजी घेतली पाहिजे. स्थिर चित्राचे रंगकाम योग्य पद्धतीने तुम्हाला जसे जाणवत असेल तसे करा. या ठिकाणी तुम्हाला योग्य पद्धतीने काळजी घेऊन काम करायचं आहे. वस्तू हलवली असल्यास त्यावर पडणारा प्रकाश हा त्याच पद्धतीने आलेला पाहिजे. स्थिर चित्राचे रेखांकन व रंगकाम करताना छायाप्रकाश, पोत व रंगसंगती या बाबींकडे लक्ष देऊन सौंदर्य निर्मिती प्रमुख उद्दिष्ट असावे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की छायाप्रकाश म्हणजे आपण जे पण काही लाईट टोन किंवा जेवढ्या काही छायाप्रकाशाचे जे छटा असतात ज्या आपण चित्रामध्ये दाखवत असतो, ज्यामध्ये हायलाईट आहे, मिडल लाईट आहे, डार्क टोन आहे, एक्स्ट्रा डार्क टोन आहे, शॅडो, रिफ्लेक्टेड लाईट आणि हे सगळं सांभाळत असताना रंगसंगतीकडे पण आपण लक्ष द्यायला हवं आहे.
आणि याचबरोबरीने पोत. पोत म्हणजे टेक्स्चर. समजा प्लॅस्टिकची वस्तू असेल तर ती प्लॅस्टिकचीच दिसली पाहिजे, काचेची असेल तर ती काचेची दिसली पाहिजे, मातीची असेल किंवा एखाद्या वेगळ्या माध्यमात असेल तर त्या पद्धतीने ती दिसायला हवी आहे. चित्राचा रंग कामासाठी खालील सूचित रंग माध्यमांचा उपयोग करता येईल. आपल्याला अनेक रंग माध्यम सांगितलेले आहे, त्यापैकी एका रंग माध्यमाचा आपण उपयोग करू शकतो. बघा काय काय सांगितलेलं आहे त्यांनी. जलरंग, ज्यामध्ये पारदर्शक, अपारदर्शक. पारदर्शक म्हणजे वॉटर कलर आणि अपारदर्शक यामध्ये आपण पाहू शकतो ते म्हणजे आपल्या बॉटलमध्ये जे कलर असतात, पोस्टर कलर. रंगीत पेन्सिल, वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स, विविध रंगातील शाई, परिसरातील उपलब्ध रंग यासारख्या रंग माध्यमांचा प्रत्येकी स्वतंत्रपणे किंवा अनेकांचा एकत्रितपणे आपल्या आवडीनुसार उपयोग करता येणार आहे तुम्हाला. आवश्यकता वाटल्यास विविध तंत्र वापरून तुम्ही पोत निर्मिती करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला पोत निर्मिती पण करता येते. पोत निर्मितीचे अनेक तंत्र आहे. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते तंत्रही करायला शिकवेल. आपण आता दुसरा पेपर पाहूया, जो आहे मेमरी ड्रॉइंग म्हणजेच स्मरणचित्र. सूचना काय काय दिलेल्या आहे बघा स्मरणचित्राच्या. कोणतीही यांत्रिक साधने वापरू नयेत. पुन्हा एकदा आलंय. लहान आकारातील चित्र विचारात घेतले जाणार नाही. कागदाला शोभेल अशा आकारात चित्र असले पाहिजे. चित्ररचना स्वनिर्मित असावी. म्हणजे कुठेतरी पुस्तकात पाहिलेली, गुगलवर सर्च केलेली, कोणाची तरी कॉपी केलेली नसावी. इतर चित्रांची ती नक्कल असू नये. विषयाला अनुसरून चित्रात इतर सूचक घटक आणि योग्य पार्श्वभूमीचा समावेश असावा. चित्रातील घटकांचे रेखाटन, हालचालीतील स्थिती व सुयोग्य रंगकामाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुम्ही जो विषय घेतलेला आहे त्या विषयानुरूप तुम्हाला रंग वापरायचे आहे. वातावरण निर्मिती करायची आहे. सण उत्सव असल्यास त्या पद्धतीने रंग. समजा याऐवजी खेड्यातली आजची परिस्थिती काय आहे, शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे यावर जर असेल विषय तर त्यानुसार रंगसंगती तुम्हाला वापरायची आहे. आता पहा, आपण यानंतर पाहूया. या स्मरणचित्रामध्ये 3 विषय दिलेले असतात. त्यापैकी कोणत्याही एका विषयात आपल्याला काम करायचं आहे. बघा, पहिला आहे ग्राम स्वच्छता अभियानात सफाई करणारे विद्यार्थी व इतर लोक. 2024 मध्ये हा विषय आलेला होता. कोणताही भारतीय सण सांगितलेला आहे. आणि तिसरा विषय आहे शाळेच्या मधल्या सुट्टीत डबा खाणारे मुले मुली. तर तुम्हाला या ठिकाणी तिघांपैकी एका विषयामध्ये काम करायचं आहे. मुलांनो, परीक्षा देणारे असंख्य मुलं असतात आणि त्यामुळे आपण जो पण कुठला विषय निवडतोय त्याची निर्मिती ही स्वनिर्मित चित्र असावं. कारण जर तुम्ही एखाद्या पुस्तकातलं चित्र बघून काढलं तर तुमच्यासारखे असंख्य मुलं असे असतात की त्यांचे चित्र तसेच असतात आणि त्या गोष्टी लगेच पाहणाऱ्याच्या लक्षात येतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने स्वतः स्मरणचित्र काढायला शिकायला हवंय. यासाठीचे माझे अनेक व्हिडिओ आहे, ते तुम्ही पहा. तुम्हाला त्याच्यातून अगदी सोप्या पद्धतीने चित्र काढता येणार आहे. पुन्हा एकदा यासाठी पण रंगमाध्यम त्यांनी सूचित केलेलं आहे, ज्यामध्ये जलरंग आहे, पारदर्शक, अपारदर्शक, रंगीत पेन्सिल, वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स, विविध रंगातील शाई, परिसरातील उपलब्ध रंग यासारख्या रंगमाध्यमाचा प्रत्येकी स्वतंत्रपणे किंवा अनेकांचा एकत्रितपणे आपल्या आवडीनुसार उपयोग करता येईल. म्हणजे तुम्ही एक तर या प्रत्येकाचा वैयक्तिक उपयोग करू शकतात. एका चित्राला समजा तुम्हाला असं वाटते की फक्त ऑइल पेस्टलने काम करावं, तुम्ही करू शकतात. आणि जर तुमची इच्छा असेल की सगळ्या रंगांचा एकत्रित वापर करू शकतो आपण, जसं वॉटर कलरचं काम केलं काही ठिकाणी, त्यावर तुम्ही थोडंसं रंगीत पेन्सिलने काम केलं किंवा क्रेयॉन्सने केलं, तर या पद्धतीनेही काम चालतं. या ठिकाणी दुसऱ्या पेपरची माहिती आपली संपलेली आहे. यानंतर आपण पाहूया तिसरा विषय आहे, जो म्हणजे डिझाईन. याचाच अर्थ संकल्पचित्र किंवा नक्षीकाम. काय काय सूचना आहे यामध्ये? रेखाटनासाठी भौमितिक साधने, यांत्रिक साधनांचा उपयोग करता येईल. इथे मात्र तुम्ही सगळे साधनांचा उपयोग करू शकता. ते रंगकाम करताना नीटनेटकेपणा व काटेकोरपणास महत्त्व दिले जाईल. चित्रात सर्जनशीलता, कल्पकता व नाविन्यपूर्ण सौंदर्य निर्मिती अपेक्षित आहे. कल्पकता, अनेक गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या असतील, त्या कल्पकतेने तुम्हाला चित्रात आणायच्या आहे. आणि जी सौंदर्य निर्मिती आहे ती नाविन्यपूर्ण असली पाहिजे, तुमची स्वतःची असली पाहिजे. काय सांगितलं होतं 2024 मध्ये? 20 सेंटीमीटर बाय 14 सेंटीमीटरचा आयत काढायला लावलेला होता.
त्यामध्ये भौमितिक, नैसर्गिक व अलंकारिक किंवा अमूर्त आकारांचा उपयोग करून दरवाजासाठी संकल्पचित्र तयार करायला लावलेले होते. दरवाजाचा आकार हा आयताकृती येत होता. कागद उभा पकडायचा होता. या ठिकाणी जो आकार दिलेला असतो काढायला, त्या आकारानुसार आपल्या हातात जो चित्रकलेचा कागद आलेला आहे तो उभा पकडायचा का आडवा पकडायचा, तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बरेच मुलं आडव्या कागदावर उभ्या स्वरूपामध्ये दरवाजा दाखवतात, तर त्या ठिकाणी त्यांची पहिली चूक होते, त्यामुळे मार्क कमी होतात. संकल्पचित्र योग्य रंगसंगतीने पूर्ण करायचे. या ठिकाणी कुठली रंगसंगती घ्यायची या गोष्टी सांगितलेल्या नाही आहे. अनेक रंगसंगती असतात, ज्यामध्ये आहे शांत रंगसंगती किंवा उष्ण रंगसंगती, म्हणजे शांत म्हणजे शीत रंगसंगती, उष्ण रंगसंगती, विरुद्ध रंगसंगती, एक रंगसंगती, कृष्णधवल रंगसंगती, असे अनेक प्रकार आहेत रंगसंगतीचे. याही पेक्षा जास्त आहेत. तुम्ही त्यापैकी एका रंगसंगतीचा वापर करायचाच आहे कंपल्सरी. काय काय माध्यम आहे, पुन्हा तसंच आहे की जलरंग, पारदर्शक, अपारदर्शक, रंगीत पेन्सिल, व्हॅक्स, क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल्स, विविध रंगातील शाई, परिसरातील उपलब्ध रंग यासारख्या रंगमाध्यमाचा प्रत्येकी स्वतंत्रपणे किंवा अनेकांचा एकत्रितपणे आपल्या आवडीनुसार उपयोग करता येणार आहे आपल्याला. आवश्यक वाटल्यास आरेखन म्हणजेच ट्रेसिंग कागदाचा उपयोग करता येईल. तसेच पोत निर्मिती पण करता येईल. या विषयामध्ये तुम्ही ट्रेसिंग करू शकतात. समजा तुम्ही दरवाजाच्या मध्ये एक उभी रेषा टाकलेली आहे, एका बाजूला नक्षी केलेली आहे आणि तीच तुम्हाला पुढे दुसऱ्या बाजूलाही हवी विरुद्ध दिशेने, तर त्या ठिकाणी तुम्ही या ट्रेसिंग जो कागद तुम्हाला त्यांनी दिलेला असेल, परीक्षा केंद्रावर हा कागद मिळतो, तर तुम्ही त्याचा वापर करू शकतात. आपण पुढे पाहूया. चौथा विषय आहे जो म्हणजे आहे जॉमेट्री, म्हणजेच आपण इथे पाहू शकतो कर्तव्य भूमिती, घनभूमिती आणि अक्षरलेखन. यामध्ये आपण पाहू शकतो त्यांनी सूचना काय काय केलेल्या आहे. विभाग अ मधील कोणतेही 3 प्रश्न सोडवायला लावलेले आहेत. एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत, त्यातले 3च प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. विभाग ब मध्ये घनभूमिती व अक्षरलेखनाचे सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. विभाग ब जो आहे यामध्ये तुम्हाला अक्षरलेखन आणि घनभूमिती दिलेली आहे, हे तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे. आकृती रचनेच्या सर्व रेषा कायम ठेवाव्यात, त्या पुसून टाकता कामा नये. कुठली रेषा तुम्हाला पुसायची नाहीये. आकृती काढताना नीटनेटकेपणा आणि काटेकोरपणा याकडे विशेष लक्ष दिले जावे. आवश्यक वाटल्यास कागदाच्या दोन्ही बाजूंचा पृष्ठभाग उपयोग करता येईल, म्हणजे कागदाची पुढची बाजू आणि कागदाची मागची बाजू, ज्या बाजूला स्टॅम्प असतो त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करू शकता. ते या ठिकाणी जसं सांगितलं गेलेलं आहे की आकृती रचना करताना रेषा कायम ठेवाव्या, तर या कुठल्या रेषा असतात, कशा पद्धतीने काढायच्या असतात, तर याचे पण व्हिडिओ तुम्हाला टाकले जातील, तुम्ही ते नक्की पाहू शकतात. पहा पुढे आहे कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे. या ठिकाणी या पद्धतीचे प्रश्न दिलेले आहेत 5. यापैकी तुम्हाला जे जमत असतील 3 ते सोडवायचे आहेत. यातही काही नियम आहेत, त्या नियमांचा वापर करून तुम्ही ते सोडवा, तुम्हाला त्याचे नक्की चांगले मार्क मिळतील. आणि पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे घनभूमिती आणि अक्षरलेखन. पाहू शकता तुम्ही की इथे तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. या ठिकाणी पहिला दिलेला आहे, दुसरा दिलेला आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला इथे मात्र आयताकृती फलकाचं रेखाटन करायचं आहे, म्हणजे 20 बाय 8 सेंटीमीटर रुंद असलेला, म्हणजे ज्याची लांबी 20 आणि रुंदी 8 आहे, असा एक आयत काढायचा आहे. आणि या आयतामध्ये हा जो शब्द आहे संस्कृती, 2024 मध्ये संस्कृती हा शब्द आलेला होता. या पद्धतीने अनेक शब्द येत असतात, ह्यालाच अक्षरलेखन असं म्हणतात. जसं की शाळा आहे किंवा रंगसंगती आहे किंवा आपण अजून वेगळा विषय घेऊ शकतो जो म्हणजे भारत देश आहे किंवा शिवाजी नुसता, हा पण एक विषय आहे. तर या विषयांचा वापर करत असताना हा जो शब्द आहे त्याच्याशी संबंधित असणारे आकार तुम्ही इथे घेऊ शकतात. यामध्ये हा खालचा जे नाव आहे ते तुम्ही रोमन किंवा देवनागरी लिपीमध्ये लिहू शकतात. हा शब्द इंग्लिशमध्ये पण आलेला असतो आणि हा शब्द मराठीतही आलेला असतो. तुम्हाला जो योग्य वाटेल, ज्या पद्धतीने करणं छान वाटेल त्या पद्धतीने करून ते रंगवायचं आहे. संस्कृती या विषयामध्ये त्याच्याशी संबंधित विविध आकार तुम्ही पार्श्वभूमीमध्ये किंवा याच्याच उभ्या आडव्या रेषांमध्ये वापरू शकतात आणि तुमचं जे अक्षरलेखन आहे तेही सुंदर करू शकतात. विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने या 4ही विषयांचा अभ्यास जर तुम्ही योग्य पद्धतीने केला तर
सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळेल आणि यासाठी आत्तापासून सराव करण्याची गरज आहे. त्यामुळे नक्की तुम्ही हे व्हिडिओ फॉलो करत जा. याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि यावर कमेंट करा. तुमच्या काही अडचणी असतील तर त्याही मला समजतील. धन्यवाद.